अतिशय अनन्यसाधारण असं महत्व आहे। जेव्हा आपण या बिब्याचा उपयोग करतो त्यावेळेला संक्रांतीला आपण जे महिला अगदी सर्व सुवासिनी महिला आपल्याकडे जे वाण असतात त्या वाणामध्ये ही बिब्याची फुलं आपण वापरत असतो। ते आपल्याला आयुर्वेदामध्ये काहीतरी संदेश देत असतात आणि म्हणून त्याचा उपयोग या सुवासिनी महिला आपल्या त्या सुगड्यामध्ये ते टाकून आपल्याला एकमेकांना वाटत असतात। तर असं हे बिब्याचं झाड आहे। त्याचप्रमाणे याचे जे चारोळ्या आहेत त्या चारोळ्या सुद्धा आरोग्याला अतिशय उपयुक्त असतात। निसर्गामध्ये अनेक अशा वनस्पती आहेत की ज्या आपल्या मानव शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतात, परंतु जंगलामध्ये लपलेलं हे सोनं हे आपल्याला प्रत्यक्ष शोधून त्याचा जीवनात उपयोग करून घेणं हे फार जिकरीचं असतं। परंतु रानावनात राहणारे जे आदिवासी म्हणा किंवा जंगलात राहणारे जे लोक आहेत ते निश्चितच हे पदार्थ आपल्यापर्यंत पोहोचवत असतात, परंतु त्या वस्तूंची किंमत न करता त्या वस्तू आपण आपली गरज आहे म्हणून निश्चितच जास्त किमतीने घेतल्या पाहिजेत। कारण या रानावनामध्ये या जंगलामध्ये भटकून हे जे गोरगरीब लोक आहेत ते या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि म्हणून अशा या वनस्पतींचा आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असा वाटा असतो। तो वाटा आपण निश्चितच निभावला पाहिजे। तर मित्रांनो, आज आपण या जंगलामध्ये असलेल्या बिब्याच्या झाडाचा या ठिकाणी सहवास या ठिकाणी लाभतो आहे आणि या ठिकाणी या झाडाला हे बारीक बारीक असे बिबे लागलेले आहेत। असे बारीक बारीक बिबे या ठिकाणी या झाडाचे आपण पाहता। खरोखर उपयुक्त असं हे जे झाड आहे, अगदी मोठं झाड। आपण बऱ्याच वेळेला शहरामध्ये राहतो त्यावेळेला आपल्याला वाटतं की बिब्याचं झाड कसं असेल, तर हे झाड आहे बिब्याचं। अतिशय मोठं झाड, विस्तीर्ण असा त्याचा आकार या ठिकाणी आणि त्याचे हे फळं आता बारीक बारीक लागलेले आहेत आणि उन्हाळ्यापर्यंत ते फळं अगदी परिपक्व होऊन जातील आणि ते आपल्याला आपल्या कामासाठी निश्चितच उपयोगी येतील। तर अशा विविध ठिकाणी असलेल्या वनस्पती त्यांचा उपयोग यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।